सॉरी आई, मी माफी मागणारच नाही, कारण मी काहीच चूक केलेली नाही. पण तू कानाखाली मारली माझ्या वहिनी. हो, कारण तुला शुद्धीवर आणायचं होतं. नशेत नको नको ते बोलत होतीस तू. बघितलंय, बघितलं तुम्ही, मी स्वतः मान्य करते तरी मलाच दोष देतीये. अच्छा, मैत्रिणींसमोर केवढा अपमान केला तिने. मला खूप वाईट वाटलं आई, खूप वाईट वाटलं. आई, ही जे काही सांगते असं खरंच काही घडलं नाही. अगं मग काय मी खोटं बोलतेय का? बाय द वे, खोटं बोलण्याची हिस्ट्री तुझी आहे, माझी नाही. अजून पण गाल दुखतोय माझा. ओरखडा पण उठला. आई, मी इतक्या जोरात तिच्या कानाखाली मारलंच नव्हतं, आणि हे तुलाही चांगलंच माहितीये तनया. मग तुला काय म्हणायचंय? हा ओरखडा अखिलने उठवलाय. बायकोवर हात उचलण्याचे संस्कार नाहीयेत त्याचे. आई, मी खरं सांगते, हे हिनेच केलं. खोटं बोलतेस तू. मी असं काहीच केलेलं नाहीये. आई, मी खरं सांगते, मी असं काहीच केलं नाहीये. मी बस झालं. या घरात कोण कसं आहे ते मला चांगलं माहिती. हा, एक मिनिट आहे. तू नेहमीसारखं परत वसुंधराला दोष देशील त्याच्या आधीच मी सांगतो, कारण नसताना वसुंधरा कोणावरही हात उचलणार नाहीत याची पूर्ण खात्री आहे मला. माझा तेवढा विश्वास आहे त्यांच्यावर. तू हेच बोलणार रे? तुला तुझ्या बायको पुढे दुसरं कोणी काही दिसतं? जर बघ तिच्याकडे, ओरखडा उठलाय तिच्या गालावर. चुकून तिचंच नख लागलं असेल, आई, पण वसुंधरा असं करणारच नाहीत. अच्छा, तुझा जसा तुझ्या खोटारड्या बायकोवर विश्वास आहे ना, तसाच माझा तनयावर आहे. कळलं? वसुंधरा, तुला माफी मागावीच लागेल, तेही आत्ताच्या आत्ता. माफी माग, माफी माग. काय हो, काय मिळालं तुम्हाला मुलीला घराची मालकीन बनवून? म्हणजे राणी बनवणार होतात ना, म्हणून म्हटलं. काय वेळ आली ना तुमच्यावर. सगळ्यांच्या समोर स्वतःच्याच मुलीला कानाखाली वाजवावी लागली. फार वाईट झालंय. मला माहित होतं तनया आज खोटंच बोलणार, म्हणून मुद्दामच मी सकाळी सकाळी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवला आणि तुम्ही आलात. पण आल्या आल्या चक्क कानाखाली वाजवाल हे इमॅजिन नव्हतं केलं बाबा मी. पण हीच कानाखाली तुम्ही जरा आधीच वाजवायला हवी होती. राहून गेलं ना तुमच्याकडून. पण डोंट वरी, आता हे जे राहून गेलेले संस्कार आहेत ना, ते मी करेन तिच्यावर. या आता. फार मजा येते ना तुला. आज तुझ्यामुळे मला माझ्या मुलीच्या कानाखाली वाजवायला लागलीये. नाही, एक दिवस तुला 100 कानाखाली खायला लावल्या ना तर बघच. त्याच्यावर अशी वेळ आणीन ना वसुंधरा, तुला माझ्या मुलीचे पाय धरून माफी मागावी लागेल. खूप शहाणी समजतेस तर स्वतःला. समजायला कशाला पाहिजे, आहेच मी. ठाकूर घराण्याची सून आणि तुमच्या या लेकीची थोरली जाऊ. आता ठाकूर घराण्याची सून कशी असते, ती कशी वागते, हे मी तिला शिकवेन. तुमच्या मुलीला जमलं तर ठीक, नाहीतर मी आहेच. या धाकट्या जाऊबाई, आता आईंसमोर अति उत्साहात जे बोलून गेलात ना, ते करायला घ्या. ठीक आहे मम्मा, जा तू.
मी करेन सगळी कामं. आईंना अजिबात डिसअपॉइंट नाही करणार. कोणाची ग लेक माझी? जयू, मला खात्री आहे ती जे जे काही म्हणाली ना ते सगळं करून दाखवेल. तुमच्या सगळ्यांचं मनही जिंकेल. माफ करशील ना तिला?